तर आता आपली मॅगी तयार झाली आहे आणि प्लेटमध्ये घेतली. पण हे कसं आहे दणका. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज मी काही जास्त बोलू शकत नाही कारण काल रात्री मला एवढा त्रास झालेला आहे. म्हणजे ॲक्च्युली मी आहे ना काल दिवसभर बोलत होतो त्याच्यामुळे दाढ एवढी खतरनाक दुखत होती ना रात्री. अक्षरशः रात्री 10 वाजता मला कॅम्पला जावं लागलं आणि गोळी घेऊन यावं लागली. नाही तर आता पण गोळ्या घ्यायच्या आहे, बट नेमकं जेवायला आहे तर असं जेवायला आहे की जेणेकरून मला त्रास होईल अजून नाही का चावायला. आता मम्मी बोलली आहे का म्हणे मॅगी मागवते. म्हटलं ठीक आहे. मग आता मम्मीने कोणाला तरी पाठवते, मम्मी मॅगी घेऊन येईल समोरचा व्यक्ती. त्यानंतर मॅगी खाऊ आणि मग गोळी घेऊ. म्हणून नाश्त्याच्या अगोदर पण एक गोळी आहे आणि त्यानंतर नाश्त्यानंतर पण एक गोळी. आणि आपली हॅक्की जी आहे इथं दिवसभर चरत घ्यावं. त्यानंतर आली लक्ष्मी देवी. झालं चालू झालं तिला गाया बिया दिसलं का सन्य होतं आमचे. मॅगी तर कोणी आणून नाही दिली, आपण स्वतःच मॅगी घेऊन आलोय ना. आता मॅगी टाकली बनवायला, 2 मॅगी बनवतोय. ॲक्च्युली त्याच्यामुळे काही तिखट टाकत नाही, जो मसाला येतो तोच टाकणार आहे. कारण मला आहे ना दाढ दुखती ना त्याच्यामुळे असं सॉफ्ट खायचं आहे काहीतरी. रात्री डाळ भात खाल्ला तो पण जरा कडकच लागत होता, असं नरम लागत नव्हता काही. हे कसं आहे सॉफ्ट राहतं, तोंडात ठेवलं की लगेच जातं नाही. त्याच्यामुळे आता मॅगीच खाऊ. तर आता आपली मॅगी तयार झाली आहे आणि प्लेटमध्ये घेतली. पण हे कसं आहे दणका. नाद नाही करायचं, आता एकदम पद्धतशीर खाणार. आणि त्यानंतर काहीच गरम तोंडात पण नाही झाली, वाफा लागू राहिल्या कारण ऊन एवढं आहे बघा. ऊन किती आहे, फुल कडक ऊन आहे. तर खातो आणि मग जातो कॅम्पला. कॅम्पला एक छोटंसं काम आहे आपलं गाईस. तर जस्ट ना आत्ताशी आपलं मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे. गाईज आता आपण चाललेलो आहे पायी आपल्या गोडाऊनकडं. म्हणजे ॲक्च्युली कॅम्पला जायचं होतं, बट कॅम्पला नाही जाणार आहे. 2 फायर एक्सटिंग्विशर आले, ते आपल्याला रिफिलिंग करायची आहे. त्याच्यामुळं चाललो आहे गोडाऊन. आणि तो ऊन एवढं आहे त्याच्यात आहे ना, माझ्या दाढीला आहे ना जर असं हे लागलं ना हवा तर आग मारतं. म्हणजे दुःख आहे नाही का, पेन खूप खतरनाक होऊ राहिलं काही. त्याच्यात ऊन बापरे. त्याच्यामुळं गाडी येऊन नाही चाललो आहे आपण, पायी चालले. त्याच्यात काही जेव्हा हे झाडं आहे ना, या झाडांच्या आता फुलं पडते. एवढी भारी दिसते ना रस्त्याने बघा, अशी मोतीवाणी नाही का, मोती दिसते मग या झाडाची. गाईस बाहेरून आलो पण एवढं खतरनाक ऊन लागते मनाच्या बाहेर. कडक ऊन आहे, अरे कडक विषय. आता गाईज आपल्याला हे 2 फायर एक्सटिंग्विशर आहे, हे आपल्याला रिफिलिंग करायचं थोड्या वेळ. थोडा आराम करू मग रिफिलिंग. अरे ऊन एकदम बेकार, नको झालं. डायरेक्ट एकच जागी येऊन बसले. ऊनच लय बेकार, डायरेक्ट कडक ऊन आहे. आश्चर्य आहे ना गाईज, जे गाय आहे जनावर ते सुद्धा सावलीत बसले आहे बघा. बसले काहीच डायरेक्ट सावलीत बसले ते. एवढं बेकार परिस्थिती सध्या उन्हाची. कुणीच बाहेर नका निघू, ज्यांना काम असेल त्यांनीच बाहेर निघा. बिना तसं बाहेर निघलं त्याच्यात या असं सफेद पत्र आहे त्याच्यामुळं हीट लागते मध्ये. ज्या व्यक्तीचं काम करायचं होतं ना तो व्यक्तीच अजून आला नाही गोडाऊनला. तर काही आता आपण आहे ना जाऊ घरी, कारण ऊन एवढं बेकार आहे. त्या व्यक्तीला फोन केला होता, मला बोलले का म्हणे 1-1.5 तास लागेल अजून. म्हणजे 1-1.5 तास म्हणजे नाही म्हटलं तरी कमीत कमी 2-3 वाजणार आहे यांना. ते आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. त्याच्यात मला जास्त बोलता येत नाही कारण इथं आहे ना, इथं जखम झाली, त्याच्यात इथं पण जखम होईल नाही का, ते दाढ काढली त्याची. जाऊ घरी आराम करू. हॉलमध्ये झोपता नाही येत आपल्या इथं ऊन एवढं असल्यामुळे, तर किचनमध्ये झोपावं लागलं. उन्हाचा तडाखा लय बेकार आहे, पण काही म्हणा काहीच एवढं डेंजर ऊन प्रमाणाच्या बाहेर. काहीच तर ज्यांचे सिलेंडर भरायचे हे येऊ राहिले आता. फुल उन्हात आणायचं चाललंय. आता पायी जायची कॅपॅसिटी नव्हती माझी, म्हटलं आता छोट्या बसंतीवर जाऊ नाही का पायी, कारण काही जाऊ शकत नाही ॲक्च्युली आहे ना. गोडाऊनला परत आलो होतो ते सिलेंडर बनवायला तर घेतलं,
पण त्याच्यात विषय काय आला माहिती का, त्याच्यातला जो वॉल होता आहे बघा, हा वॉल एवढा लो क्वालिटीचा होता ना, तर हे बघा त्याचं प्रेशर गेजच तुटून गेलेलं आहे, इथून थ्रेडच डायरेक्ट तुटून गेले. तर तिथं टॅपलन मारून ठेवलं आहे आता आपण. आणि दुसरा एक जो फायर एक्सटिंग्विशर होता हा बनून गेला नाही का, तर याच्यात आपण प्रेशर वगैरे मारलेलं आहे. सो आता हे 2 दिवस ठेवू म्हणजे आपल्याला कळलं प्रेशर वगैरे डाऊन होतो का नाही होत, नाही तसं. चला गाईस आता जाऊ खरी. सो गाईस तर फुल पद्धतशीर आता झोप झालेली आहे. आणि आता आलेलो आपण थोडा प्रवासासाठी, म्हणजे चक्कर मारायला संध्याकाळी नाही का. वातावरण तर तगडं झालेलं आहे, इकडं पोरं खेळते मस्त गाईस क्रिकेट. चला बघू, लय दिवस झाले क्रिकेट बघितलं नाही, झालं तर खेळू पण थोडंफार जास्त. सो गाईस तर जस्ट नाव आत्ताशी आलेलो आहे आपण घरी. आणि आपली दाढ जी आहे, आज 2 दिवस झाले पण अजून काही बरंच वाटत नाही, गावर काय माहिती. खतरनाक दुखती आहे इथं एवढी, जेवढी दाढ काढली ना जिथं तिथं दुखते. बघू अजून 2 दिवस जरा व्यवस्थित राहिले ठीक, नाही तर मग एकदा परत हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि चेक करून येऊ नाही का नेमकं दुखते का बरं. कारण दाढ दुखल्यानंतर एवढा त्रास नाही झाला पाहिजे. तर चला गाईज आता काहीतरी सूप आणि काहीतरी खावं लागेल मला. तर गाईज भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. चलो बाय बाय, जय महाकाल.